स्वयंपाकात स्वादाची जान, डीएम मसाले तुमच्या घराची शान। छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूर इचलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले। मटन मसाला, चिकन मसाला, धणे पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला, तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले। तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले, गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा। डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले। संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल 91 30 80 22 55। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। कोल्हापूर इथं सर्किट बेंच व्हावं यासाठी गेल्या कित्येक वर्षांपासून लढा देण्यात आला होता। काल सर्किट बेंचचं उद्घाटन मोठ्या थाटामाटात करण्यात आलं होतं। त्यामुळे 7 जिल्ह्यातल्या पक्षकारांना मोठा दिलासा मिळाला होता। इचलकरंजी शहरातल्या गावभाग पोलीस ठाण्यात 2023 साली शाहुल कांबळे याला पोक्सो आणि बलात्कारच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली होती। तेव्हापासून तो न्यायालयीन कोठडीत होता। आज मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर इथल्या सर्किट बेंचवर पहिला जामीन शाहुल कांबळे याला मंजूर करण्यात आला। आरोपीकडून ॲडव्होकेट सचिन माने यांनी काम पाहिलं। 6 जिल्ह्यातील पहिला जामीन मंजूर करण्याचा मान त्यांना पटकावलाय। त्यामुळे 6 जिल्ह्यातल्या पक्षकारांना मोठा दिलासा मिळालाय। यामध्ये सांगली, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा, सोलापूर या 7 जिल्ह्यातल्या वकिलांना मोठा दिलासा मिळालाय। मुंबई उच्च न्यायालयामध्ये जामीन करण्यासाठी मुंबईला जावं लागतं, पण आता मुंबईला जावं लागणार नाही। कोल्हापुरातील सर्किट बेंच इथं आता सर्व न्यायालयीन कामं होणार आहेत। त्यामुळे पक्षकारांचा वेळही वाचलाय। आज कोल्हापूर जिल्ह्यातील नामवंत वकील सचिन माने यांनी काम पाहिलं। ॲडव्होकेट केदार पाटील, ॲडव्होकेट प्रतीक टारे यांनीही काम पाहिलं। कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच झाल्यानंतर आपणा सर्वांना खूप आनंद झालेला होता आणि मी मागच म्हटलेलं होतं की उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच खंडपीठ हे कोल्हापूर येथे होत असताना जे गरीब लोक आहेत किंवा जे न्यायापासून लांब राहिलेले आहेत किंवा जेलमध्ये अनेक वर्ष आहेत आणि पैसे नाहीत म्हणून ते मुंबईमध्ये जाऊन जामीन अर्ज दाखल करू शकत नाहीत, अशा परिस्थितीत आम्हाला ही अपेक्षा होती की कोल्हापूर येथे हे खंडपीठाचं किंवा सर्किट बेंच झाल्यानंतर आम्हाला न्याय मिळेल। आणि सुदैवानं आज पहिल्याच दिवशी पहिलाच बेल आमच्या इचलकरंजीच्या गावभाग पोलीस स्टेशनमधील गुन्ह्यातील एका आरोपीस आम्ही मिळवण्यास आम्हाला यश आलेलं आहे। खरोखर हे ऐतिहासिक काम केल्याचा मला खूप आनंद आहे, कारण पहिलाच बेल या उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंच कोल्हापूरमध्ये पहिलाच बेल आमचा झालेला आहे। त्याबद्दल आम्हाला आनंद आहे आणि नक्कीच इथून पुढे सुद्धा आम्ही लवकरात लवकर जलद गतीने आमच्या पक्षकारांना कसा न्याय देता येईल याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। या केसची पार्श्वभूमी सांगायची झाली तर दिनांक 11/3/2023 रोजी इचलकरंजी येथील एक अल्पवयीन मुलगीला पळवून नेल्याचा हा गुन्हा नोंद झालेला होता। त्यानंतर दिनांक 13/3/2023 रोजी ही मुलगी अल्पवयीन मुलगी मिळून आल्यानंतर त्याने सांगितलं की तिच्या विरुद्ध जबरदस्तीने शरीर संबंध करण्यात आलेले आहेत। परंतु आज उच्च न्यायालयासमोर ह्या जामीन अर्जाची सुनावणी होत असताना आम्ही सांगितलं की यातील जो आरोपी आहे त्याला केवळ 4 महिन्यानंतर जबाब दिलेला आहे पीडितेने की तिच्या विरुद्ध जबरदस्ती झाली। हा 4 महिन्याचा विलंब तसेच मेडिकल सर्टिफिकेट जे असतं पीडितेचं त्याच्यात सुद्धा कोणतेही आमच्या विरुद्ध सक्षम पुरावे आढळून आलेले नाहीत किंवा तिच्यावर जबरदस्तीने संबंध केल्याचं कोणतेही पुरावा आढळून आले नाहीत। या सगळ्याचा विचार केला आणि न्यायालयाने आम्हाला जामीन मंजूर केलेला आहे। पहिला जामीन झाल्यानंतर कसं वाटतंय तुम्हाला? नाही, खूप आनंद होतोय। जे आमची अपेक्षा होती की उच्च न्यायालयाचं खंडपीठ आमच्या कोल्हापुरात झाल्यानंतर आम्हाला लवकरात लवकर न्याय देता यावा, सुदैवानं आम्हाला पहिल्याच दिवशी पहिला जामीन आम्हाला मंजूर झालेला आहे, तर त्याचा निश्चितच आनंद आहे।